हो. दुसरी गोष्ट ही की कशा पद्धतीनं म्हणजे आजचं आपण साधारण जीवन बघितलं, आजच्या जीवनामध्ये हेडफोन हा लोकांचा एक गरजेचा भाग झालाय. म्हणजे लहान मुलं असतील किंवा मोठी व्यक्ती असतील, या हेडफोनच्या नादातून काय काय प्रिकॉशन घेता येऊ शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये लहान वयाच्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत. सो आता ना हेडफोन्सचा ऍक्च्युली आपल्या कानाच्या आणि हिअरिंगशी तसा काही दुष्परिणाम नसतो. खूप लोकांना हे वाटतं, त्यामुळे आतला जो कान आहे तो डॅमेज होत नाही हेडफोन्स वापरून. आपण मोठे मोठे डीजे बघतो, ते पूर्ण त्यांचं आयुष्य ऑक्युपेशन डीजे मध्ये करतात. सो हेडफोनला असं घाबरायची गरज नाही. हेडफोनला जेव्हा व्यक्ती ऐकतो तो जास्त डेसिबलला ऐकत नाही, तो टॉलरेबल ह्यालाच ऐकतो. तर हेडफोनचा कानावर परिणाम होत नाही, पण एक सोशल आयसोलेशन होतं. त्याचा सायकोलॉजिकल आणि सोशल इम्पॅक्ट जास्त आहे आणि कानावरती त्याचा टेक्निकली दुष्परिणाम नाही आहे. त्यामुळे कोण जास्त 3 तास 4 तास 6 तास हेडफोन वापरत असेल तर त्याच्यात नुकसान काहीच नाही, कानाला नुकसान काहीच नाही. ओके, या पद्धतीने म्हणजे म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की हेडफोनचं नुकसान नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण जे कानामध्ये लहानपणापासून ऐकायला येत नाही त्या लोकांना तुम्ही काय बसवलं, ती काय ट्रीटमेंट असते? ती आता ना हा ऍक्च्युली 9 नोव्हेंबर जो आहे ना, हा एक विशिष्ट प्रकारचा एक मायक्रोशिया असा शब्द वापरतात. काय बऱ्याच लहान मुलांना जन्मताच कान नसतोच, कारण कानाची बाहेरची पाळी नसते, ऐकण्याचं मेकॅनिझम त्यांचं इनकम्प्लिटली फॉर्म झालेलं असतं. त्या लोकांच्यासाठी जे उपचार होतात मायक्रोशियाचे, त्याला मायक्रोशिया अट्रिझिया म्हणजे बाहेरचा कान पण बनवायचा आणि आतमध्ये ऐकण्याच्यासाठी पण चेन साखळी कॅनाल बनवायचा. ह्याचा हा स्पेशल जागतिक दिवस आहे. तर जन्मापासून मुलांना कान नसतो, तर त्यांचा छोटासा त्यांच्याच बरगडीतनं एक छोटासा पार्ट काढला जातो आणि त्याचा बाहेरचा कान पण बनवला जातो आणि ऐकण्याचं मेकॅनिझम पण त्याच वेळी करता येतं. तर 9 नोव्हेंबर हा जागतिक मायक्रोशिया डे आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं की याचा उपचार करून एक नॉर्मल कान मिळू शकतो. तर हे मुलं ना केस मोठे वाढवून कान नुसतं लपवतात, सोशली ते ऑकवर्ड राहतात. तसं राहायची गरज नाही. हल्ली एकदम एका ऑपरेशनमध्ये अख्खाच्या अख्खा कान बनतो. हा मेसेज आपल्याला आय थिंक लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. कानच नसतो. करेक्ट. नवीन कान त्याला आपण नैसर्गिकपणे जो त्यांचा सगळं सेन्सेशनचा कान बनवतो. असंच काही जणांना ऍक्सिडेंट मोटरसायकल ऍक्सिडेंट हे खूप आहेत हल्ली. त्या ऍक्सिडेंटमध्ये कान कापला जातो. त्यांचा पण आपण जो कापलेला पार्ट आहे तो सगळा नवीन बनवू शकतो. ऑफकोर्स उद्याचा दिवस जो आहे हा मायक्रोशिया, जे जन्मतात ज्यांना मुलांना कान नसतो त्यांच्यासाठी स्पेशल हा दिवस आहे. जगभरात आहे. त्यासाठी आम्ही आता ह्या आठवड्याभरात ऑलरेडी 4-5 ते ऑपरेशन केले. काही इम्प्लांट्स असतात ते केले. आता उद्या पण आम्ही करणार आहे एक स्पेशल ऑपरेशन. एका 11 वर्षाच्या मुलीचं, 8 वर्षाच्या मुलीचं, जिला जन्मापासून एक कान नाहीये, दुसरा कान तिचा नॉर्मल आहे. आता सध्या ना आपण जो बाहेरचा कान आणि आतला ऐकण्याचा कान हे जे एकत्र करतो, हे आपण एकमेव सध्या हॉस्पिटल किंवा सेंटर आहे की ज्याच्यात या दोन्ही गोष्टी एकत्र एकच डॉक्टर करतो. जगामध्ये पण असे 4-5 ठिकाणी आहेत, पण जिथे तो एक कान बनवणारा वेगळा असतो आणि तो ENT वेगळा असतो. आपण त्याचं स्पेशल ट्रेनिंग घेऊन या दोन्ही गोष्टी एकत्र करतो. कारण बाहेर नुसता दिसणारा कान बनवून काय फायदा नाही, त्या कानाने ऐकायला सुद्धा यायला पाहिजे. तर प्रत्येक पालकाने तो विचार करायला पाहिजे की कोणत्या डॉक्टरकडे जाऊन मला बाळाला माझ्या ऐकायलाही सुधरेल आणि बाहेरचा कानही होईल. त्याचं आपलं वैशिष्ट्य आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल, ज्या लोकांना मुळात कान नसतातच, ज्यांना ऐकायला येत नाही, त्यांना जन्मापासून ऐकायला येत नाही, त्या लोकांसाठी काय सांगते? आता जन्मापासून ऐकायला न येणारे हे 2 प्रकार असतात. एक मुकबधीर असतात, त्यांना तर हल्ली स्ट्रेट फॉरवर्ड कॉक्लिअर इम्प्लांट वयाच्या 1 किंवा 2 वर्षापर्यंत आपण लावतो आणि ते एकदम नॉर्मल ऐकायला येतात. पण त्यांचा बाहेरचा कान नॉर्मल असतो, फक्त त्यांना मुकबधीरपणा असतो कारण त्यांना ऐकायला येत नाही. पण हा जो आपण विषय घेतलाय की त्यांना जन्मापासूनच, तर काय होतं, आपण आई वडील अख्खी फॅमिली 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये
खूप एक्सायटेड असतात आपल्या बाळाला बघायला. असा विचार करायचा की जन्मतात जर का बाळाला एखादा कान नसेल किंवा डिफॉर्मिटी असेल तर किती मोठा त्या आईवर आणि वडिलांवरती त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, म्हणजे आयुष्याचा सर्वात आनंदाचा क्षण एकदम क्रॅश होतो जर का तुम्ही बघितलं की तुमच्या बाळाला कानच नाहीये किंवा वाकडा तिकडा कान आहे. तर त्या आईला आणि त्यांच्या वडिलांना किती वेदना होत असतील, इमोशनली किती गिल्टी वाटत असेल, आईला कसं वाटत असेल की मी काहीतरी चुकीचं केलं का, आपल्या देशामध्ये ग्रहणामध्ये गेली म्हणून काहीतरी डिफॉर्मिटी झाली, असे बरेच गैरसमज आहेत. तर त्याचा कशाशी याच्याशी संबंध नाही. पण ह्या मुलांना एवढंच मला पालकांना सांगायचं आहे की योग्य वेळेला त्यांना उपचार करून एकदम नॉर्मल दिसणारा कान, नॉर्मल ऐकणारा कान आपण करू शकतो. त्यामुळे योग्य डॉक्टरकडे योग्य वेळेला, ते लगेच नाही होत, काही वर्ष थांबायला लागतं त्याच्यासाठी, पण ऐकवण्याची टेस्ट मात्र त्यांची लवकरात लवकर करायला लागते. डॉक्टर, ज्या पद्धतीने आपण भारतामध्ये हे ऑपरेशन सुरू केलं, हो, तसंच आपल्याकडे काही अनुभव आम्ही असे देखील बघितले की जे भारताच्या बाहेरील लोक सुद्धा. हो हो हो. आता आपण दुबईमध्ये खूप केलेत, पण कझाकस्तानमध्ये जवळजवळ 100-150च्या वर आपण हे ऑपरेशन्स केलेत. कझाकस्तानमध्ये काही कारणामुळे ना ह्याचं इन्सिडन्स खूप जास्त आहे ह्या डिफॉर्मिटीचं. बऱ्याच मुलांना त्यांच्याकडे जवळजवळ 2,500-2,500 माणसं अजून वेटिंग लिस्टवरती आहेत. रशियामध्ये पण खूप आहे आणि कझाकस्तानमध्ये एकही सर्जन नाहीये जे हे काम करतो. तर एक त्याच्यातली आई होती जिच्या मुलीला दोन्ही कान नव्हते, तर तिने धडपड करून आपल्याला शोधून काढलं आणि तिथे आपण त्यांच्या कझाकस्तानच्या गव्हर्नमेंटच्या थ्रू आपण ह्याचा तिथे खूप जाऊन ऑपरेशन्स केली. थँक्यू थँक्यू थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.